स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारच्या दिवशी काही उपाय केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाते. कुटुंबात खूप त्रास असेल, खूप अडचणी आहेत, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू केले आहे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात, प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणे होत राहतात, घरातील मुले ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही, हट्टीपणा करतात, अशा खूप साऱ्या समस्या आपल्या घरामध्ये असतात. घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही. तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही. कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीही सुद्धा त्यांना संतान सुख प्राप्त होत नाही. किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, ते कर्ज काही केल्या फिटत नाही, घरात पैसा टिकत नाही, घरात सुख समृद्धी नांदत नाही, घरात सकारात्मकता जाणवत नाही, घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते, अस्वस्थता जाणवते, आपल्यालाच आपल्या घरामध्ये थांबू वाटत नाही, सतत भांडणे, कलह, कटकटी होत राहतात. अशा अनेक समस्या असतात. बऱ्याच वेळा असे होते की घरातील सततच्या भांडणं आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते आणि त्यामुळे आपल्याला पूजा, नामस्मरण, अनुष्ठान, व्रतवैकल्य आपल्याला करायची इच्छा होत नाही. किंवा असे वाटते की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरात भांडणे, कलह निर्माण होतात. त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक असे उपाय आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणतेही पूजा, पाठ, व्रतवैकल्य, अनुष्ठान करण्याची गरज नाही. तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता. यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह हा मजबूत होत असतो. हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. बृहस्पतींचा देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले उपाय हे खूप प्रभावी असतात. त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्या अडचणींचा सध्या सामना करावा लागतो त्या अडचणी हळूहळू दूर होतात. भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते. तसेच नवरा मुले आपले सर्व ऐकू लागतात. तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं. तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते, घरात सुख समृद्धी निर्माण होते, घरातील वातावरण हे सकारात्मक होते, घरातील मानसिक ताणतणाव कमी होऊन घरातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामामध्ये भरभरून यश मिळू लागते. कारण कोणत्याही घराचा पाया, कोणत्याही घराचे मजबूतीकरण या घरातील महिला असतात. जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील तर त्या घराची प्रगती होते. आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांचा फायदा हा संपूर्ण कुटुंबाला होतो. कारण कोणत्याही महिलेला किंवा घरातील कोणत्याही सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं वाईट व्हावं, आपल्या घराची प्रगती होऊ नये. प्रत्येक घरातील महिला या घराच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात. आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार त्या महिला करत असतात. यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे आणि त्या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहे. आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घराजवळ जिथे पक्षी येतात, चिमणे येतात, तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत. गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात. आपल्याकडून न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं. त्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत तर त्या हळूहळू कमी होताना दिसू लागतात.
दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे. जसे की हरभऱ्याची डाळ असेल, बेसन असेल, त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची आहे तर ती भाजी बनवायची आहे. किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे. जसे की पहा, पिवळी केळी असते, संत्री असतील, म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन हे करायचे आहे. या उपायाने देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे आवर्जून तुम्ही परिधान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहे, कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असे महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित असतो. तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे आणि त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. गुरुवारी केलेले उपाय हे पूर्वत्वास जातात. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा हा देखील येत नाही. यानंतर पुढचा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहे. यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो. तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नये. गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस धुतले जात नाही. जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडेसे दूध टाकून आपले केस धुवू शकता. यानंतर पुढचा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध मिक्स करायचे आहे. थोडेसे चिमूटभर हळद त्यामुळे तुम्हाला टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देतात तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा ही नक्की करायची आहे. कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे. यामुळे सुद्धा भगवान विष्णू माता लक्ष्मी ही प्रसन्न होतात. त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो. घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडीशी हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपड्यावरती आवर्जून लावायचा आहे. यामुळे सुद्धा भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, अलक्ष्मी आहे, दरिद्रता आहे तर ती नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते. तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करू शकता. हळद ही आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही. त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करते.
त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी ही नांदत असते. तर असे हे अत्यंत प्रभावी असे उपाय तुम्हाला गुरुवारी करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.